जय भीम नमोबुद्धाय. बघूया आजचं बातमीपत्रक. थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या गिरीस्थान माथेरानमध्ये वीकेंडला पावसाळ्यात पर्यटकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. शनिवार रविवार या वीकेंड सुट्ट्यांमुळे मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईतील पर्यटकांची माथेरानला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. या 2 दिवसात जवळजवळ 50,000पेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली. मुंबईपासून जवळपास असलेल्या सर्व जिल्ह्यात पावसाळी पर्यटन असलेले डोंगराळ भागातील धबधबे पर्यटकांसाठी बंद असल्याने पर्यटकांनी माथेरान ते नेरळ परिसरातील डोंगर दऱ्यात भटकंती पसंत केल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानला आले. रविवारी संध्याकाळी पर्यटकांनी पुन्हा घरी जाण्यासाठी माथेरान सोडल्यावर 3 रांगा टॅक्सी स्टँड जवळ पाहायला भेटल्यात. परंतु पर्यटकांच्या येणाऱ्या जाणाऱ्या खाजगी वाहनामुळे नेरळ माथेरानचे नेहमीचे टॅक्सी चालकही माथेरानच्या घाटात वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीत व टॅक्सी स्टँडवर ताटकळत वाट पाहावी लागत होती. परभणी शहरातील भैयासाहेब आंबेडकर नगर वांगी रोड येथील एका गरीब घराण्यात जन्म घेतलेली मुलगी सोनाली सुरेश थोरात न्याय व सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई येथे महसूल सहाय्यक पदावर असून अतिशय गरीब परिस्थितीतून तिने 10वी पर्यंत सावित्रीबाई विद्यालय येथे शिक्षण घेऊन अभ्यासाच्या जिद्दीवर ती MA पोस्ट ग्रॅज्युएट होऊन MPSC परीक्षेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या गट क मध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यामध्ये महसूल सहाय्यक पदावर निवड झाली आहे. मुलगी सोनाली सुरेश थोरात ही MPSC मध्ये तिची निवड झालेली आहे. प्रतिकूल आम्ही परिस्थितीतून पुढे गेलेलो आणि खूप तिने मेहनत करून मी पुण्यामध्ये शिकलो करतो. पण तिच्या मेहनतीवर तिने अभ्यास हे करून सगळं तिने आता हे ठरवलं. आम्हाला एवढी खुशी आहे की आमच्या संविधानामुळे आम्हाला एक फार हे वाटलं की संविधानाचा जय जयकार करण्यासाठी आम्ही आभारी आहोत. तुमची बी मुलाखत घेतली तुम्ही आमची. जय भीम. माझं नाव सोनाली सुरेश थोरात. मी 2021ला प्रिपरेशनला सुरुवात केली होती. तर प्रिपरेशन दरम्यान माझ्या आईवडिलांनी खूप मला सपोर्ट केला. आई वडील, भाऊ, मामा सर्वांनी मला सपोर्ट केला आणि 2023च्या राजपत्रित संयुक्त गट क सेवा या गट क या परीक्षेमध्ये मी प्री पास झाले. त्यानंतर मेन्स दिली. मग कम्प्युटर टायपिंग टेस्ट दिल्याच्या नंतर तो आता रिझल्ट आलेला आहे. न्याय सहाय्यक वैज्ञानिक संचालनालय मुंबई येथे महसूल सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे. म्हणजे मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या आईवडिलांचा आणि भावाचा वाटा खूप आहे. त्यांनी मला प्रिपरेशन दरम्यान माझी परिस्थिती बिकट होती पण मला कधी बिकट परिस्थिती भासूच दिली नाही. म्हणजे मला कोणत्या गोष्टीची त्यांनी कमी पडूच दिली नाही प्रिपरेशन दरम्यान आणि त्यांच्या या सपोर्टमुळे मी आज या पदापर्यंत पोहोचले. तर मी माझ्या या पदाचं पूर्ण क्रेडिट माझ्या आई वडील आणि माझ्या भावाला देऊ इच्छिते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा विधानसभेतील माजी पंचायत समिती सभापती व ग्रामपंचायत सरपंच, बाजार समिती संचालक यांच्यासह शेकडो जणांनी आज मातोश्री मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हा संघटक DS लहाने सर यांच्या नेतृत्वात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख मान्य जालिंदरभाऊ बुधवत, शिवसेना प्रवक्ता डॉ. जयश्री शेळके, सिद्धार्थजी खरात, तालुका प्रमुख लखनभाऊ गाडेकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. परभणीचे ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोल्हे इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील संबोधी अकादमीच्या कार्यालयात गेले असता डॉ. समाजभूषण भीमराव हत्तियंबिरे यांनी मदन बापू कोल्हे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून संविधानाची मूळ प्रत देऊन सन्मान केला. यावेळी नालंदा बुद्ध विहाराचे अध्यक्ष करण गायकवाड, ॲडव्होकेट MB काळे, जिंतुरकर, राजेश वाघमारे, वैभव ज्वाराचे संपादक तथा माजी विशेष कार्यकारी अधिकारी, इराराचे मीडियाचे चीफ देवानंद वाघले आदींची उपस्थिती होती. संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण आणि या ठिकाणी मुलांना IAS, IPS, IFS, IBPS आणि इतर प्रशासनिक उच्च सेवा ज्या आहेत त्या अशा कितीतरी मुलांना उच्च पदावर पोहोचविणारे आमचे
भीमराव हातेआंबेरे साहेब यांना समाजभूषण यांना युनिव्हर्सिटी ऑफ टोलेस्को मेक्सिको ची डॉक्टरेट भेटल्याबद्दल या ठिकाणी इंडियन रिपोर्टर असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्लीचे मदन बापू कोले ज्यांची 53 वर्षाची पत्रकारिता आहे असे आणि मी देवानंद शंकरराव वाकळे माजी विशेष कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र मीडिया चीफ वाघमारे साहेब आणि हायकोर्टाचे वकील ॲडव्होकेट काळे आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी समाजभूषण भीमरावजी हातेआंबेरे साहेब यांचा सत्कार करीत आहोत। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करण्याबाबत चर्चा चालू आहे। मात्र राज ठाकरे हे काही बाळासाहेबांचे वारस नाहीत। उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार असतील तर त्यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर युती करू नये असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापुरात शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या पत्रकारांशी बोलताना सांगितले। मराठी आमची मातृभाषा आहे तर हिंदी आमची राष्ट्रभाषा आहे, याला कोणी काही विरोध करायचं कारणच नाही। राज ठाकरे यांच्या मगरुरीची आणि दादागिरीची भाषा आपण कदापि खपवून घेणार नसल्याचे नामदार आठवले म्हणाले। जाऊ नये अशी माझी भूमिका आहे। जर ते बाळासाहेबांचे खरे जर वारसदार असतील तर त्यांनी राज ठाकरेंच्या सोबत जाऊ नये, कारण आता राज ठाकरे काय बाळासाहेबांचे वारसदार नाहीत। उद्धव ठाकरे वारसदार असतील तर फक्त निवडणुका लक्षामध्ये ठेवून त्यांनी राज ठाकरेंसोबत जाऊ नये। राज ठाकरेंनी सुरू केलेल्या दादागिरीला आमचा विरोध आहे। मराठी भाषा सगळ्यांना आली पाहिजे याबद्दल आम्ही सहमत आहोत, पण फोर्सफुली जवळजवळ मुंबईमध्ये राहणारे 80% जे नॉन मराठी लोक आहेत ते मराठी बोलतात। 20% लोकांना समजा मराठी येत नाही आहे, तर त्यांनी मगुरी करू नये, पण लगेच त्याला त्याच्यात थोबाडीत मारणं हे करणं त्या भूमिकेशी मनसेच्या आणि शिवसेनेच्या आम्ही सहमत नाही। आमचं म्हणणं हे आहे की मराठी आमची मातृभाषा आहेच आहे, पण ही हिंदी आमची राष्ट्रभाषा याचा मला अभिमान आहे। राष्ट्रात राहायचं आहे आपल्याला तर आपल्याला हिंदी भाषेचा आदर केला पाहिजे। आणि राज्य सरकारने जो पहिलीपासून हिंदी कंपल्सरी शिकवण्याचा जो निर्णय घेतला तो रद्द केलेला आहे। त्यामुळं मला वाटतं की आता काय तसा विषय जो राहिला नाही आहे। आता पुन्हा दादागिरी करणे बरोबर नाही आहे। काल आग्र्यामध्येही त्या ठिकाणी हिंदीला विरोध करणाऱ्यांचा निषेध त्या ठिकाणी केलेला आहे। आता देशभरामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन होऊ शकतं, कारण लोक व्हिडिओ बघतात आणि त्या ठिकाणी दादागिरी चालू आहे। ती दादागिरी करू नये आणि मराठी शिकलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे। आम्ही सुद्धा मराठी आहोत, पण दादागिरी अत्यंत चुकीची आहे आणि या दादागिरीला कदाचित दादागिरीने उत्तर द्यावं लागेल असे मला वाटतं। विकासाचे मॉडेल घेऊन आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार असल्याची माहिती संघटन सचिव संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली। जिल्हा तसेच शहरातील अनेक शहरातील रस्ते, पाणी, कचरा उठाव, स्वच्छतागृहे, जलतरण तलाव यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर आम आदमी पार्टीने सातत्याने आवाज उठवलाय। गेले 4.5 वर्षापासून प्रलंबित असलेला स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निकालात काढण्यात आला असं म्हटलं तरी काही हरकत नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल निवडणूक आयोगानं वाजवलेलं आहे। या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि खास करून कोल्हापूर हे परिवर्तनाचं केंद्र आहे। कोल्हापूर हे बदलाचं केंद्र आहे। बदलाचं वारं कोल्हापुरातनं वाहत आहे। ते लक्षात घेऊन खास करून कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं सगळ्याच म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका, कोल्हापुरातले जिल्हा परिषद मतदारसंघ, पंचायत समिती मतदारसंघ असू देत, या सगळ्याच ठिकाणी आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं निवडणुकीला सामोरी जाणार आहे, उतरणार आहे
आणि आम्हाला विश्वास आहे, कारण जे मॉडेल दिल्लीचं होतं आम आदमी पार्टीचं, जे मॉडेल पंजाबमध्ये सुरू आहे, त्याच धर्तीवर विकासाचं मॉडेल कसं आपल्याला इथं विकसित करता येईल या अजेंडा घेऊन आम आदमी पार्टी येणाऱ्या सगळ्याच निवडणुकींना सामोरं जाईल. खास करून नव्या नेतृत्वाला संधी देणं हे आमचं टार्गेट असणार, कारण घराणेशाहीचा जो काही फटका कोल्हापूर जिल्ह्याला सातत्यानं बसतोय आपण सगळी बघत आलेला आहात, आणि कारभाऱ्यांचं वलय हे कुठंतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे संपवल्याशिवाय कोल्हापूरचा खरा विकास होणार नाही, हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही नव्या नेतृत्वाला संधी देतोय. त्याचबरोबर लोकांच्याकडे जाऊन आम्ही आमचं मॉडेल सांगून क्राऊड फंडिंगचं सुद्धा आम्ही लोकांशी चर्चा करणार आहे. मला खात्री आहे, जसं की दिल्लीमध्ये क्राऊड फंडिंगच्या ताकदीवरच निवडणुका जिंकल्या होत्या, कोल्हापूरमध्ये सुद्धा तसंच होईल. महानगरपालिका क्षेत्रामध्ये, जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातून सातत्यानं जे आंदोलनं उभा केलेली आहे, सातत्यानं आंदोलनामध्ये पार्टी पुढाकार घेते, आणि फक्त आंदोलनापुरतं नाही तर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आम आदमी पार्टीची वाटचाल सुरू आहे. आणि तोच भांडवलाचा भाग घेऊन आज आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. इचलकरंजी महानगरपालिकेसाठी तर नव्यानं संधी आहे, तिथं महानगरपालिकाच नवीन असल्यामुळं एक चांगल्या डायरेक्शनला महानगरपालिकाची स्थिती आपल्याला नेता येईल. म्हणजे जर बेस पक्का केला तर मग पुढचा काळ अतिशय चांगला होऊ शकतो. तर ह्या सगळ्या भूमिका घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि दोन्ही महानगरपालिका ताकदीनं लढण्याचा आम आदमी पार्टीचा मानस आहे. DMER सर्व सेवा भरतीतील अधिपरिचारिका सेवा प्रवेश नियम 2025 मधील 80-20 लिंग आधारित अन्यायकारक नियम रद्द करण्यात यावा या मागणीचे निवेदन मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मागणी मान्य नाही झाली तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे. याप्रसंगी मेल बचाव समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. रद्द करा 80-20 रद्द करा, रद्द करा, 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 रद्द करा 80-20 रद्द करा. जिल्ह्यातील मेल नर्सेस बचाव समितीतर्फे अंतर्गत आम्ही सगळे मेल नर्सेस जमलेलो आहोत. वैद्यकीय शिक्षण अंतर्गत एक अधिसूचना काढण्यात आलेली आहे की स्त्री पुरुष भेदभाव अशी सूचना काढलेली आहे, ज्याप्रमाणे म्हणजे 80% स्त्री आणि 20% पुरुष अशी त्या भरतीचा क्रायटेरिया आहे. अगोदर असा क्रायटेरिया काही नव्हता, सरळ जनरल बेसिस म्हणा किंवा मेरिट बेसिसवर हा क्रायटेरिया होता, आणि हा क्रायटेरिया सरासर पुरुष नर्सेस आहे त्यांच्यावर अन्यायकारक आहे. आज विविध क्षेत्रामध्ये महिला आणि पुरुष खांद्याला खांदा लावून काम करत आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये, तर या क्षेत्रामध्ये का नर्सिंग हे कुठं एक लिंग भेदभावाचा प्रोफेशन नाही तर एक सेवा देण्याची प्रोफेशन आहे. तर इथे सगळे असं काही मोजक्या लोकांना कमिटीमध्ये धरून छुपा अधिसूचना काढण्यात आलेली आहे. ह्या अधिसूचनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि एकतर नर्सेसची भरती एक 5-5 ते 6-6 वर्षांनं होते, मध्यंतरी कोविड काळ असल्यामुळे ते पण लांबलेली होती. तर आता आगामी येणाऱ्या काळामध्ये भरती होणार आहे, तर त्याच्यामध्ये हा GR काढलेला आहे त्यांनी, आणि असा 80-20चा क्रायटेरिया आहे. तर आम्हाला 80 क्रायटेरिया नको आहे. आणि जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन्स वगैरे होते तर तेव्हा असा क्रायटेरिया नाही, मग जेव्हा भरतीमध्येच असा क्रायटेरिया का, तर आमची सर्रास मागणी आहे की सरसकट भरती व्हावी आणि मेरिट बेसिसवर भरती व्हावी. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ समाजकंटक, दंगेखोर व जातीय तेढ पसरविणाऱ्या मनुवादी प्रवृत्तींवर
कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन काल सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या प्रसंगी सकल मराठा समाज, जिजाऊ ब्रिगेड व इतर संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतरत्न मंत्री गृहमंत्री प्रवीण हम तुम्हारे शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराज की जय, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा, लोकराजे राजर्षी शाहू महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही रणनीतीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचं करायचं काय? गृहमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काल अक्कलकोट येथे झालेल्या शाईफिकेच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाज नांदेडतर्फे या ठिकाणी जिल्हाधिकारी राहुलजी करडे सरांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। प्रवीणदादा गायकवाडांवरती झालेला हल्ला हा प्रवीणदादा गायकवाड या व्यक्तीवरती झालेला हल्ला नसून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे अनुयायन करणाऱ्या सर्व अनुयायांवरती झालेला हा हल्ला आहे। या ठिकाणी या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये डाव्या विचारसरणीचे विचार या ठिकाणी कुठेतरी दाबण्यासाठी मनुवाद्यांनी जो डाव रचलेला आहे, हे डाव कुठेतरी उधळून टाकण्याचं काम या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण डाव्या विचारसरणीचे पुरोगामी महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार रुजवणारे अनुयायी निश्चितच करतील। खरं तर सयाजीराव गायकवाडांचे वंशज असलेल्या प्रवीणदादा गायकवाडांवरती काल झालेला हा हल्ला अतिशय निंदनीय आहे। येणाऱ्या काळामध्ये जर कुलबर्गी, पानसरे आणि श्री गौरी लंकेश यांच्यासारखे जर प्रवीणदादांवरती काल जीवघेणा हल्ला जर झाला असेल तर या शासनाचं, या सरकारचं ग्रह खातं करते का, हा सवाल सकल मराठा समाजाचा या ठिकाणी असताना आहे। जय जिजाऊ जे काल सोलापूर जिल्ह्यातील आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जे साईड इफेक्ट झालेली आहे, हे खऱ्या अर्थानं प्रवीणदादा गायकवाड यांच्या व्यक्तीवर नसून शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यावरती, ते विचार पेरणाऱ्या पुरोगामी विचारावरती साईड इफेक्ट झालेले आहे। खऱ्या अर्थानं हे पुरोगामी विचाराचा गळा दाबण्याचा प्रयत्न, आवाज दाबण्याचा प्रयत्न काल हे मनुवादी लोकांनी केला आहे। त्याला जे पाठीशी घालते सरकार, याला विनंती आहे अशा लोकांना पाठीशी घातला तर आपल्याला देखील खाली उतरा जास्त वेळ लागणार नाही। ज्या पद्धतीने आम्ही आवाजची हालत केली त्या पद्धतीनं त्या काटेची याला पाठीशी घालणारा व्यक्तीची करू। जय जिजाऊ। आज सकल मराठा समाज आणि सर्व संघटना, मराठा संघटना, जिजाऊ ब्रिगेड आणि सर्व संघटना इथं निवेदन देण्यासाठी आलात। प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो निंदनीय प्रकार घडला त्यांच्या बाबतीत, त्यांच्यावर शाई फेकून त्यांचा तिरस्कार करण्यात आला, तर कुठंतरी हे समाजामध्ये चाललेली एक वेगळी भूमिका शासन काय पाठीशी घालतंय का? अशा लोकांना चांगल्या विचारांचा आवाज दाबला जात आहे। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे असले विचार खपून घेतले जाणार नाही असा आमच्याकडून हा असंतोष आहे आणि असं कृत्य करणाऱ्याला लवकरात लवकर कारवाई करावी, शासनाने दंड करावा अशी आमची अपेक्षा आहे आणि या अपेक्षेसाठी आम्ही इथे आज निवेदन दिलेलं आहे। कुठेतरी या गोष्टीचा मनुवादीच्या मनामध्ये खदखदत आहेत की चांगले विचार जे आहेत ते दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे वारंवार होत आहे की छत्रपतीचा सुद्धा अपमान झालेला आहे याच्या आधी आणि असेच अपमानास्पद वागणूक मिळत आहे बहुजनांच्या लोकांना की चांगले विचार जेव्हा पेरत आहेत त्यांच्याबद्दल असं होत आहे, तर हे कधी खपून घेतलं जाणार नाही आणि असं ह्या कारवाई नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा पण आम्ही इशारा दिला आहे शासनाला। गेल्या 2 वर्षांपासून वृद्ध साहित्यिक व कलावंतांच्या मानधन निवडीसाठीची राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन निवड राज्यस्तरीय समिती पुनर्गठित करण्याच्या मागणीसाठी बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्न कुमार भवरे यांच्या नेतृत्वात लोकपारंपरिक कलावंतांनी नांदेडच्या जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन करून जिल्हा परिषद धनानूर जोडली। या भजन आंदोलनात प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव भवरे, शाहीर बाबूराव गाडेकर, शाहीर माधव वाढवे, शाहीर नरेंद्र दोराटे, सुरेखा पाटील, लक्ष्मीबाई जळपते, परमेश्वर वालेगावकर यांच्यासह लोकपारंपरिक कलावंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिल्हा परिषदेने या भजन आंदोलनाची दखल न घेतल्यास बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्रिरत्न कुमार भवरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे।
बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीने भजन आंदोलन आयोजित केलेले आहे। जे वयोवृद्ध कलावंत आहेत आज 2-3 वर्षापासून समितीची यादी रखडलेली आहे आणि आम्हा सर्व कलावंताची आणि बहुजन टायगर्स फोर्सच्या वतीने विनंती आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेबांना की लवकरात लवकर समिती गठीत करून कलावंताचे प्रश्न सोडवावे अशी आम्हा सर्व कलावंताची आणि बहुजन टायगर फोर्सच्या वतीने नम्र विनंती आहे, नम्र सूचना आहे आणि लवकरात लवकर गठीत करावी आणि प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडावे अशी आमची विनंती आहे। बहुजन टायगर युवा फोर्स सांस्कृतिक विभाग जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने 21 मार्च 2025 रोजी आम्ही याच मागणीच्या संदर्भात याच जिल्हा परिषद कार्यालयासमोर भजन आंदोलन ठेवण्यात आलेलं होतं, परंतु त्या भजन आंदोलनाची दखल वरिष्ठांनी घेतली नसल्यामुळे आज दिनांक 14 जुलै 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंतांना आज घेऊन या ठिकाणी बहुजन टायगर युवा फोर्सच्या माध्यमातून आज या ठिकाणी भजन आंदोलन करत आहे। विशेष म्हणजे सांगायचं, बहुजन टायगर फोर्सच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही कलावंताच्या मागण्या ज्या आहेत 2023, 24 आणि 25ची जी प्रलंबित जे राहिलेली यादी आहे, कारण समिती ही पूर्णगठीत नसल्यामुळे आज 2 वर्षापासून वयोवृद्ध कलावंत मानधनापासून वंचित आहेत। यासाठी साठी आंदोलन आम्ही केलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ शाहीर कलावंत भारुडकर या ठिकाणी आज भजन आंदोलनास उपस्थित आहेत। बुद्ध, शाहू फुले आंबेडकर यांचे विचार कलावंत व युवकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी फक्त बौद्ध भिक्षूंची नसून ही जबाबदारी कलावंतांची सुद्धा आहे। या उद्देशाने प्रबोधनकार, कवी, गायक, कलावंतांची 1 दिवसीय कार्यशाळा 20 जुलै रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, उर्सुला कॉलनी, वर्धा रोड येथे आयोजित करण्यात आली आहे। या कार्यशाळेचे उद्घाटन आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ गायक प्रकाशनाथ पाटणकर, प्रबोधनकार व ज्येष्ठ गायक अनिरुद्ध शेवाळे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती गायक सुभाष कोठारे यांनी दिली। जय भीम, नमो बुद्धाय। मी गायक सुभाष कोठारे। 1 दिवसीय कार्यशाळेचे जे आयोजन आहे आंबेडकरी कलावंतांसाठी, खास जे प्रबोधनकार म्हणून लिहितात आणि गायक आहेत, तर याचा मूळ उद्देश असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाऱ्यांची 10 भाषणे, तर गायकांचं 1 गाणं, तर ही बाजू सर्वच सांगतात, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अर्थी हा स्लोगन बोललेत, हे वाक्य बोललेत, ते गाणं जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी अभिप्रेत होतं, बाबासाहेब आंबेडकराला अभिप्रेत होतं, ते गाणं कोणत्याच गायकाच्या याच्यात अलीकडच्या गायकांमध्ये दिसत नाही। गायक आहेत, मी असं सर्वांबद्दल बोलणार नाही, परंतु काही जास्त प्रमाण असं आहे की नाचगाणं जास्त सुरू आहे आणि अलीकडे आंबेडकर जयंती असो, बुद्ध जयंती असो, अनुचित प्रकारसुद्धा घडत आहेत। तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी गायक कलावंताची आहे, नुसती भिक्खू संघाची नसून त्यामध्ये गायक कलावंताचं सुद्धा योगदान असलं पाहिजे। त्याकरता त्या गायकाला मार्गदर्शन करण्याची आम्ही काही लोकांनी असं ठरवलं की मार्गदर्शन या नवीन गायकांना किंवा ज्या गायकांना अभ्यास नसेल त्या गायकांपर्यंत, किंवा अभ्यास असेल त्याही गायकांना खरी चळवळ बाबासाहेब आंबेडकरांची, फुले शाहू बुद्ध यांच्या विचाराची त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे असा एक उद्देश ठेवून या गायकांचे 1 दिवसीय कार्यशाळा आम्ही त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उर्वेला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर इथे या कार्यक्रमाचं 20 तारखेला, येत्या 20 तारखेला रविवार दिनांक 20/20/2025ला सकाळी 11 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम घेण्यात येत आहे। याकरता मार्गदर्शन करण्याकरता मुख्य वक्ते आहेत
प्राध्यापक राठोड प्रकाश राठोड नागपूर, त्याचप्रमाणे प्राध्यापक रमेश राठोड नागपूर आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत माननीय आदरणीय प्रकाशनाथजी पाटणकर, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कवी गायक. त्याचप्रमाणे अध्यक्ष आहेत या कार्यक्रमाचे माननीय आदरणीय प्रबोधनकार अनिरुद्धजी शेवाळे, ज्येष्ठ कवी आणि गायक. त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते म्हणून, हे तर मी सांगितलंच आहे, प्रमुख पाहुणे म्हणून मनोजराजा गोसावी, ज्येष्ठ कवी गायक. त्याचप्रमाणे कवी कमलेश पाटील वर्धा आणि ॲडव्होकेट नागसेन मानकर नागपूर आणि आयोजक आम्ही सर्व गायक कलावंत आहोत. बौद्ध धम्म जाणून घ्यायचा असेल तर तो अभ्यास करून तो चांगल्या प्रकारे जाणता येतो, असे प्रतिपादन लेणी संशोधक व अभ्यासक मकरंद लंकेश्वर यांनी केले. युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या वतीने आयोजित बौद्ध लेणी आगाशिव कराड येथे आयोजित 35वी धम्मचारिका अभ्यास दौऱ्याच्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुल्यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा. कोल्हापूर येथील युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य तसेच मूर्तिशिल्प संशोधन संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे गेल्या 10 वर्षांपासून लेणी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाते. दीपोत्सव आणि महावंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अमित मेधावी, विजय कुशान यांनी आनापान आणि ध्यान याबाबत माहिती दिली. कैलास कांबळे, स्वप्नील जाधव, प्रभाकर कांबळे यांनी लेणी संवर्धनाबाबत माहिती दिली. प्रकाश काशिळकर, राकेश साळुंके, प्रथमेश देसाई यांनी मार्गदर्शन केले. बापूसाहेब राजहंस यांनी संविधान उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्ष प्राध्यापक किरण भोसले यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली. आभार आणि ठराव वाचन डॉक्टर संतोष भोसले यांनी केले. सूत्रसंचालन सतीश भारतवासी यांनी केले. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.